नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सावंतांच्या जुन्या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे की मी एक व्हिडिओ बनवलेली आहे, ते आपली वांग्याची कापं म्हणून. तर ती व्हिडिओ तुम्हाला इथे साईडला दिसेल, जे आपले इंस्टाग्रामवरती रील्सला व्ह्यू गेलेले 26,000 म्हणून. तर आज आपण त्याची पूर्ण तुम्हाला व्हिडिओ सविस्तर दाखवणार आहोत. हा आपला मोठा वांगा एक मार्केटमधून पप्पाने आणलेला आहे. तर याचे आपण काप कसे बनवणार ते तुम्हाला बघायला भेटतील. अगदी कुरकुरीत असे काप होतात. मी तुम्हाला त्याचा क्रंचीनेस सुद्धा दाखवेन. तर आता घेऊया बनवायला. तर या. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला आपण वांगा जो आहे त्याला स्वच्छ धुवून घेणार आहोत. मार्केटमधून कोणती पण भाजी आणली तर तुम्ही स्वच्छ धुवून घ्या आधी सर्वप्रथम. नंतरला आपण त्याला कटिंग करणार आहोत. तर आता कटिंग कशी करायची मी तुम्हाला दाखवतो. आधी स्वच्छ धुवून घेऊया. मित्रांनो, आता आपण हा जो वांगा आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बघू शकता एकदम निर्मळ असा वांगा आपला झालेला आहे. तर आता आपण ह्याला कटिंग करणार आहोत. तर ह्याला कटिंग करण्याची पद्धत बघा. आधी सुरुवातीला हा साईडचा जो शेवटचा पार्ट आहे तो कट करून घ्या तुम्ही. साईडला काढा त्याला. आणि नंतरला एकदम बारीक असं कापून घ्या. जेवढं तुम्हाला बारीक कापता येईल तेवढं बारीक कापण्याचा प्रयत्न करा. आणि बारीक कापून झाल्यानंतर त्याला आपण जे एक पातेलं आहे त्या पातेल्यामध्ये टाकणार. या पातेल्यामध्ये आपण टाकून घेणार आणि या पातेल्यामध्ये ठेवा. तर आता मी कट करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अगदी असे बारीक तुम्हाला कापून घ्यायचे. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही बारीक कापून घ्या. एकदम पण बारीक नका कापू. हे शिजायला पण व्यवस्थित आपण देणार आहोत. तर आता मी याला आपल्या पाण्यामध्ये टाकून घेतो. तर आता मी हे असे सगळे कट करून घेतो आणि तुम्हाला भेटतो पुढे. तर मित्रांनो, आता आपण याला कट करून घेतलेला आहे. बघू शकता आपला पूर्ण अख्खा जो वांगा आहे तो व्यवस्थितरित्या कट झालेला आहे. एकदम बघू शकता मी जेवढं बारीक होऊ शकतं तेवढं बारीक करण्याचा त्याला प्रयत्न केलेला आहे. आणि आता हे स्वच्छ धुवून घेऊया आपण. आणि मग यामध्ये टाकणार आहोत आपण हळद आणि थोडंसं मीठ. तर मित्रांनो, यामध्ये आपण थोडीशी टाकणार आहोत हळद, थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण मिक्स करून घेऊया. आणि मग आपलं मेन जे रव्याचं जे आपण मिश्रण आहे ते मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता आपण यामध्ये रव्याचं मिश्रण बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण आईची मदत घेतलेली. आईला दाखवा कृपया. तर आईची मदत घेतलेली आहे, कारण का मिश्रणमध्ये कुठेच आपली कमतरता नको व्हायला आणि कुठेच कमी जास्त नको व्हायला. हे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सर्वप्रथम. तांदळाचं पीठ नंतर आपण इथे बारीक रवा वापरलेला आहे. त्याचा बारीक रवा किती घ्यायचा आहे बघा तुम्ही. बस झाला. थोडासा टाकायचं. बस आणि थोडा झाला. तर बारीक रवा आपण घेतलेला आहे. आता यामध्ये आई थोडंसं हळद टाकून घेते. एवढे हळद टाकून घ्यायचे तुम्हाला, अगदी चिमूटभर मीठ. तर यामध्ये चवीनुसार बघू शकता एवढं आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. तर आपला मसाला सुद्धा यामध्ये 1 चमचा आम्ही घातलेला आहे. आणि थोडासा चवीनुसार तिखटपणा त्यानुसार. तर मित्रांनो, यामध्ये आपण थोडीशी धने जिरा पावडर टाकून घेतो. बघू शकता याच्याने सुगंध चांगला येतो आणि चविष्ट असे लागणार आहे. तर आता हे जे मिश्रण आहे ते मी मिश्रण व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतो आहे. मित्रांनो बघू शकता. आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या. सगळीकडे रवा सगळ्यांकडे सेम लागला पाहिजे. तर मित्रांनो बघू शकता आपला जो तवा आहे तो व्यवस्थितरित्या तापलेला आहे. तर यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेत आहोत, अगदी थोडंसं. आणि त्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं सगळीकडे पूर्ण पॅनवरती, कारण का आपला तवा जो आहे तो मधून खोलगट आहे. आपण नेरलेक्सचा पॅन वापरतोय. तेल तापेपर्यंत मी आपलं जे मेन मिश्रण आहे ते ह्याला रव्याचं मिश्रण ह्याला लावून घेतो व्यवस्थितरित्या. अगदी आपली मच्छी कशी आपण फ्राय करतो त्या पद्धतीने आपण हे व्हेज आपले वांग्याची कापं बनवणार आहोत मित्रांनो. तर ते बघू शकता व्यवस्थितरित्या सगळीकडे लावून घ्या तुम्ही. आणि असं लावून झाल्यानंतर आपण पॅनवरती आपल्या ठेवणार आहोत. मित्रांनो, आता आपण याचं थोडंसं वाफेवरती शिजवून घेणार आहोत. बघू शकता हे अजिबात चिकटलेलं नाही आहे. तर आता मी याच्यावर झाकण म्हणून आपण झाकण नाही आपल्याकडे, तर आपण प्लेट अशी ठेवून घेतो. तुम्ही सुद्धा याला व्यवस्थित झाकलं गेलं पाहिजे, फक्त तेच इम्पॉर्टंट आहे. तर आपण एक प्लेट मारून ठेवले, काढून घेतो. वा, बघू शकता अतिशय सुंदर असे आपल्याला दिसत आहेत. तर आपण याला पलटी मारून घेणार आहोत. बघू शकता व्यवस्थित वाफेवरती शिजवून घेतल्यानंतरला जे जे क्रिस्पीपणा येतो त्याच्यामध्ये तोच इम्पॉर्टंट आहे. आणि ही त्याची वाफवण्याची पद्धत आहे.
बघू शकता. आता आपण याला थोडंसं फास्ट करून गॅस ठेवणार आहोत. थोडंसं मित्रांनो बघू शकता इथे आपले सुंदर असे वांग्याचे काप तयार आहेत. असे हे कुरकुरीत असे बनतात. मी तुम्हाला दाखवतो याची कुरकुरीतची टेस्ट बघू शकता तुम्ही. तुम्हाला आवाज येत नसेल, एक मिनिट मी तुम्हाला आवाज ऐकवतो. तर असे हे कुरकुरीत बनतात आणि अतिशय क्रंची असे बनतात. तुम्ही बघू शकता हा जो एक वांग्याचा काप मी तुम्हाला दाखवतो, पकडल्यानंतर अजिबात खाली वाकत नाही. बघू एकदम कुरकुरीत असे बनतात. आणि कुरकुरीत बनण्यासाठी तुम्हाला हे असे वाफेवरती शिजवायला लागतात थोडेसे, कारण का जर जाडे जरी असले तरी ते प्रॉपर असे शिजले पाहिजे. आणि शिजल्यानंतर त्याला थोडंसं करपवलं तरी चालेल, कारण का रवा येतो, करपल्यानंतर हा सुंदरच लागतो. तर तुम्हाला मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ पोहोचवा आणि आपल्या व्हिडिओला फ्रेंड द्या. तर असेच आम्ही नवीन नवीन पदार्थ बनवत असतो. तर हे वांग्याचे काप नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि तुमचे कुरकुरीत होतात की नाही ते आम्हाला सांगायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा नवीन भागामध्ये.